ज्या दिवशी माननीय न्यायालयाचा निर्णय आला की जरांगेंचं आंदोलन उठवा, त्या दिवशी कारखानदारांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकसमिती, त्या उपसमितीनं डायरेक्ट जीआरच घेऊन त्यांच्याकडे आले. कोणी मागणी काहीही मागणी करू शकते ना उद्या, आणि मग त्याला ते द्यायचं. वाटतंय महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारनं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली. रिझर्वेशन धोरण पायदळी तुडवण्याचं काम केलं. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट ऐकायला तयार नाही. बेकायदा जीआर काढायला तयार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा जीआर काढला आणि ओबीसीची मसलत आज रोजी बुडवलेली आहे. मुख्यमंत्री महोदयावर राजकारण करा, तुम्ही जरूर करा राजकारण. तुम्ही न्यायमूर्ती कधीपासून बनलात? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संविधान आरक्षण नुसतं राजकारण चालू आहे. राजकारण. धन्यवाद. विचारपीठावर विराजमान असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, मी सगळ्यांचं नाव नाही घेणार. आज नांदेडमध्ये ओबीसींचा मेळावा होतोय किंवा मोर्चा होतो आणि या मोर्चावर छाप कशाची आहे साहेब, तर निवडणुका येऊ घातलेल्या काही दिवसात जाहीर होणार आहे. आणि आमचे ओबीसी येडे वर्षभर गेली आम्ही या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय. वर्षभर नवे पर्व ओबीसी सर्व म्हणणारे निवडणुका लागणार आहेत असं कळल्या कळल्या आधी इधर जाओ आधी उधर जाओ. कोण काँग्रेस, कोण भाजप, कोण राष्ट्रवादी, कोण शिवसेना. मला तिकीट मिळणार आहे. हक्के सर जरा थांबा थांबा सर, मला तिकीट मिळणार आहे. अरे तुला ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तिकीट मिळणार आहे, बरोबर आहे का? आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुला झाडू पोच्याशिवाय हे आणि जे हुजूर गुलाबी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या दुय्यम दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या, तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही, आपला बाप कोण, आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना, आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूने कोण कोण बोललं हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतंय जास्त काही उपयोग होणार नाही. कारण जरांगेंच्या सांगण्यावरनं ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे काय केलं, जरांगे मुंबईला गेला, झुंड घेऊन गेला, एक जीआर काढायला लावला. 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन, 2 सप्टेंबरचा जीआर हा महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपवणारा जीआर आहे. हा काळा जीआर आहे. हा जीआर रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक नेते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार, विचारांचे वारसदार, आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहे. बाळासाहेब, मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत, तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत. तुम्ही ओबीसींच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली. आता काही आमच्या लोकांना कळत नाही, आता त्याला काय करायचं? आता नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का? आताच्या मुख्यमंत्र्यांनी 9 खासगी एजन्सीज नेमलेल्या. या 9 खासगी एजन्सीच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं प्रत्येक पदं भरली जातात, म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. आता ऍडमिशनच्या ठिकाणी, शिक्षणाच्या नोकरीच्या, शिक्षणाच्या एंट्री पॉइंटच्या ठिकाणी सगळीकडे प्रायव्हेटायझेशन झालंय. आता उरलं काय? तर लोकल बॉडीज मधलं ओबीसीचं आरक्षण. लोकल बॉडी म्हणजे काय? पंचायत राज. पंचायत राज म्हणजे काय? तर गावच्या सरपंच पदापासून ते एखाद्या नगराच्या महापौर पदापर्यंत, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायती सदस्य, सरपंच. आमच्या जरांगे पाटलांना गरजवंत मराठ्यांचं काहीही पडलेलं नाही.
आमची पोरं गरीब झाली, आम्ही रस्त्यावर आलो, आमचं तुकडीकरण झालं, आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय असं म्हणणारे जरांगे ज्या दिवशी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले, त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढे कोण आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले. आणि साहेब, मी तुमचा चाहता आहे. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षणाची पॉलिसी आहे. मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहे. जपानमधलं कारण वेगळं आहे, अमेरिकेमधलं कारण वेगळं आहे, आफ्रिकन कंट्रीज मधलं आरक्षणाचं कारण वेगळं आहे. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतवर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं, इथलं सामाजिक उतरंड आहे. जातीमध्ये जातीवरून, त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला, सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं आणि त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली. त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही, आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही, आरक्षण म्हणजे कोणतरी कर्मानं गरीब झालाय, कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कोणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे, ते कायदा विरोधी आहे, ते रिझर्वेशन विरोधी आहे. जरा ते मीटर बंद करा, बंद करा ते दादा, बंद करा ते काम बंद करे. सगळ्यांनी खाली बसा, कृपया सगळ्यांनी शांत बसा. कोणी वाद करू नका, शांत बसा, शांत बसा. आलेल्या पाहुण्यांचा विचार ऐकायचे, सगळ्यांनी खाली बसा. बंधूंनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाड्यातल्या इथल्या समाज व्यवस्थेमधल्या हर एक माणसाला या माझ्या लोकशाहीमध्ये, या माझ्या भारत देशामध्ये, या भारताचा एक सन्मान्य नागरिक म्हणून, या लोकशाहीमधला मीही एक जबाबदार नागरिक आहे म्हणून त्याच्या मनामध्ये विन विन सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व या भारतवर्षामधल्या हर एक माणसाला मिळालं पाहिजे. म्हणून शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आलं, शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन आलं, ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं 340व्या कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सूतोवाच केलं. पण तेव्हाच्या आपल्या नेत्यांनी 340वा कलम इम्प्लिमेंट करायला, 340व्या कलमान्वये या देशभरामधल्या ओबीसींचं परीक्षण करायला, त्यांना रिझर्वेशन द्यायला नकार दिला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत असताना अनेक कारणं होती. त्यामध्ये महिलांसंदर्भातले कायदे होते, हिंदू कोड बिलासंदर्भात किंवा ओबीसीच्या संदर्भातल्या 340व्या कलमासंदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. बंधूंनो, तुम्हाला इतिहास समजला पाहिजे म्हणून काही गोष्टी मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय.